कधी त्यांना हायवे फोन करून म्हणजे मला वाटतं की त्यांचं रोल मॉडेल फॉर की बाय he has put before us one ideal model की मॅडमने त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे आणि म्हणजे एक स्पीचला काय महत्व आहे ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचा रिझल्ट पण बघितलेला आहे. पुन्हा एकदा मी या कराराचं लावून आहे संपल्यानंतर तुम्ही बॅनर ड्रॉ केला इंटरनॅशनल टॅक्स टीम तयार केली आहे. टॅक्स टीम मध्ये कसं तर ते सुद्धा काम आपल्याकडून निश्चित चांगलं होते. तर पुढे तुमच्या आणि जे कोणी जे काही प्रेसिडेंट आपल्याला बोल देतील ते पूर्ण करायचं काम आपल्या कमिटी थ्रू करून आपण ते पूर्ण करायचे. जोडीला त्याच्या आपण या जसं सादर केलं शेवट मीटिंगमध्ये आजच्या असंच तुम्ही ऑडिट रिपोर्ट आपली 27च्या अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आणि प्रमुख प्रशासक म्हणून तुम्ही काम करणार आहे. प्रमुख जे अध्यक्षपद खूप घोषवणार आहे आपली तर सगळ्या क्लबला बरोबर घेऊन तुम्ही काम करायचे. जसं दोघी मॅडमने केलेलं आहे अनुभव आहे त्याचा त्यांचं तुम्हाला निश्चित उपयोगी सगळ्या क्लबला बरोबर घेऊन तुम्ही निश्चित काम चांगलं कराल त्यांची आम्हाला खात्री आहे. परंतु सगळ्या मेंबरला कार्यरत ठेवणे तसंच झोन चेअरमन युनियन चेअरमन प्रांतपाल यांनी ज्या काही मीटिंग आहे करतात त्या सगळ्यांना बरोबर जायचं आहे. ही प्रांतपालाची उद्दिष्ट दिली तुम्हाला आणि तेवढे विकेट पाहिजे तेवढे सेवाभावी झालं पाहिजे. आम्ही जायचं कारण नक्षत्र संचालक मंडळाचे सभासद एक सामान्य नागरिक आणि लायन सभासद हे राहते वैयक्तिक व सामाजिकरित्या वचन देतो मी आमची अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी आवश्यक तो वेळ देऊ आगामी वर्षभर क्लबच्या सदैव पाठीशी राहावं. आणि त्या त्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाने 21 ते 30 या दरम्यान आपल्या क्लबमध्ये विशिष्ट संख्या आहे त्या डायबिटीजचे चेकअप घ्या आणि ते आपले रिपोर्टिंग इंटरनॅशनलला करा. म्हणजे आपली पहिली रिजनची ऍक्टिव्हिटी प्रत्येक क्लबमधून होईल आणि आपण त्याच्यामध्ये 100% होतो. त्यानंतर पुढचं ऍक्टिव्हिटी असणार आहे आपली की एन्व्हायरमेंट जे असणार आहे वृक्षारोपणाचे आहे. पुढच्या महिन्यात ती नक्कीच तुम्हाला पाठवून करेल कुठं करायचं काय याचं रिजनेशन आपण नक्कीच. आपल्या रिजनमध्ये 217 क्लब आहे आणि त्या क्लबच्या एकमेकांच्या सदस्य सुद्धा ओळख होईल. त्याबरोबर प्रत्येक सदस्याच्या ऍपमधून
दोन दिवसापूर्वी त्याचा वाढदिवस कधी आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी कधी आहे, हे सुद्धा नोटिफिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येणार आहे. तर सुंदर असं ऍप आहे. त्या ऍक्टिव्हिटी आपण करतोय तसं आपण इंटरनॅशनल अपलोड करतो आणि त्या ऍप मध्ये जर लोड केला तर त्या रनिंग मध्ये आपल्याला दिसणार आहे. म्हणजे समजा आज काय ऍक्टिव्हिटी केली आहे या ठिकाणी ते अपलोड केले 2-3 फोटो तर ते रनिंग मध्ये दिसणार आहे. पुढच्या बटन कधी काय केल्या तर त्या नीट अपलोड केल्या त्या रनिंग मध्ये दिसणार आहे. इतकं सुंदर असं आपण आपल्या रिजन कुठं आता करतोय नक्कीच पुढे जाऊन आपण बघितलं पाहिजे दिसतील या ऍप. त्याचबरोबर आपण यावर्षी एक मान्सून आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा सन्मान केवळ माझा नाही तर आमच्या संघटनेच्या टीमचा आहे. लायन्स क्लब ही केवळ एक संस्था नाही तर ती एक समाजसेवी चळवळ. आपल्या वेदवाक्याची साधारण जिल्ह्यातील उद्योजकांना प्रथम पुरस्कार, उत्तम सामाजिक पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, उद्योग श्री पुरस्कार सरांची कौटुंबिक माहिती आहे. ज्या जन्मात आहे त्या जन्मामध्ये माझ्याकडे असलेला वेळ आणि शरीरात सत्कारणे लागते त्यामुळे मित्रता प्राणीला वाटली असतात. त्यांना गरज आहे अशा सगळ्या लोकांची सेवा त्यांना अपेक्षित असलेलं सगळं सेवा कार्य मला करायला मिळत अशी प्रार्थना या सुभाषितामध्ये केली आहे. नागरिकांमध्ये आपण याच गोष्टीसाठी मानले जातो. त्याच गोष्टीसाठी प्रत्येकाने जे पहिल्या अध्यक्षांनी भाषण केलं ते उत्तम योगी मॅडमनी त्यांचं वर्ष संपन्न केलं आहे. मस्त सुरुवातीपासून आपण संपर्कात आहोत डायलॉग आहे काय काय करतात तुमच्या ज्या मला वाटतं तुमची सुरुवात झाली रिटायरमेंटचे फंक्शन पासून आणि तिथं त्यांनी आम्हाला अनेकांनी त्याला म्हणले तुम्ही इकडे या तिकडच्या संस्थेत जॉईन व्हा इकडे व्हा तिकडे व्हा तेव्हा माझ्या वाचताना मी म्हटलो त्या कुठे जाणार नाही या संघटनेसाठी नितांत गरजेचं आहे आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. अनेक अवॉर्ड आणि टीम सगळे तुमच्या बरोबर उभी राहिली आणि त्यामुळे एक चांगलं आपलं त्याचं नेतृत्व तुम्हाला मागच्या वर्षी करता आलं. समाधानी पायउतार होताना आपण समाधानी आहे का नाही हा एक विषय असतो. तुमच्या वेगळ्या मुलांचे समाधान निश्चितपणे जाणवतं आणि त्यामुळे ते कामही गुप्त करताना प्राणीला जवळ होती अशा सगळ्यांच्या पर्यंत तुम्ही निश्चितपणे पोहोचला आणि तुमचं अभिनंदन करतो. 5 वर्ष झाली आपल्याला मम्मी पाहिजे पण सांगितलं पण नक्षत्र 7 नक्षत्र काय तुम्ही म्हणता तेवढं 27 नक्षत्र करून टाका. मी ते क्लब स्थापन झाल्यापासून सांगते आणि नक्षत्र हे नाव खरंच सार्थ करायचं असतं तर राजेश्रीकडे आता तरी 27 झाले पाहिजे. आता तुमच्या जावाईचं अंतर आहे तुमच्या बहिणीचं अंतर आहे अनेक जण तुमच्या अंतर आहे तुमच्या मोबाईलमध्ये अनेक कॉन्टॅक्ट आहेत सोनं घेणारे व्यापारी सोनं विकलं जाणारे गिराईक याच्यामध्ये अनेक नावं सापडतील तुम्हाला. लाखो रुपयाचं सोनं घेणाऱ्यांची 4-5 नावं घ्या जन ट्रान्सफरकडनं तेवढी आपल्या क्लबमध्ये ऍड करा. आपल्या डोनेशनची चिंता सुटली क्लब स्ट्रेंथ होतो आणि 27 नक्षत्र एवढी माझी गॅट एरिया लिडर म्हणून निश्चितपणे त्यांच्याकडे अपेक्षा गॅट सारखी चर्चा होती नवीन शिक्षण त्याच्या विश्वासामध्ये त्या गोष्टी कल्पना दिली तुम्हाला. सर्व्हिस सगळ्यात महत्वाची आहे आणि मी सर म्हणून आपण इथं आलो. सर्व्हिस उत्तम झाली तर आपल्याला त्यातलं समाजात चांगले क्वालिटी मेंबर्स मिळू शकतात. त्यामुळे मेंबरशिप आणि मेंबरशिप एकदा आली की त्यांचं लिडरशिप ऑटोमॅटिक मिळते आपल्याला आणि या पद्धतीनं नक्षत्राची वाटचाल चालू राहील. सर्व्हिस उत्तम करतात आपली मेंबरशिपवर थोडा फोकस तुमचा अपेक्षित आहे. तो फार म्हणलं नाही 20% हिशोबाने पण 4-5च होता पण 27 नक्षत्र कधीतरी एकदा करा आणि ती पुन्हा 26 करून नाही 28 नाही केलं तरी मी तुम्हाला नाही म्हणायला येणार पण 27 नक्की करा आणि त्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या पोर्टफोलिओवर निश्चितपणे तुम्ही न्याय घाला अशी मला अपेक्षा अनेकांनी आपण चांगल्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्यांना न्याय देताना तुमच्या सगळ्यांची चांगली टीम आहे ती जाणवती मल्टिपल मध्ये काम होताना ती जाणवली नंतर डिस्ट्रिक्टमध्ये आता सगळं काम झालं त्याच्यामध्ये सगळी तुमची टीम दिसली आणि येणाऱ्या अध्यक्षांनाही तुमची टीम सगळी सपोर्ट निश्चितपणे केलेली त्या पद्धतीची तुमची सर्व्हिस तुझं मी डेवर मस्त बघायला लागलं राजगुरू गाडीच्या नेतृत्वाखाली ती चालली आणि आत्ताही मी स्वतःला भाग्यवान समजते. या मंचावरती उपस्थित असताना एक 7,000 रुपयाचे डोनेशन जवळपास त्यांना कॅन्सर पेशंटसाठी दिलेले अत्यंत कौतुकास्पद आहे. मंगेशबाई परमनंट प्रोजेक्टची गोष्ट करताना आता काही म्हणणे माझ्या त्या प्रोग्राममधला एक भाग आहे पण मी तुम्हाला स्थापन झाल्यापासून सांगतोय की तुमचं कॅन्सरवर तुमचा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जी एक पण वाटतं आहे त्यामुळे चांगले डोनर्स होऊ शकतात. हा 9 डिस्ट्रिक्ट आहेत माझ्याकडे तर 9 डिस्ट्रिक्टमध्ये आता गॅस टीम्स आहेत टीम्स आहेत गव्हर्नन्स आहेत
इथले काही डोनर्स आहेत अशा अनेक लोकांना आपण ते प्रमोट करू शकतो की इथे क्लब अशा पद्धतीने चांगला काम करतोय तर तुमची मला मदत पाहिजे असं तुम्ही म्हणतात तर देणारे लोक खूप आहेत. हा आजार आहे पण जोडी निगडी आहे त्यामुळे कुणाला त्याचा असा पण प्रश्न विचार करून लोक पैसे किसको देणे का पैसा देणे का किसको मोज होत राहिले. माझी एक अपेक्षा निश्चितपणे तुमच्याकडनं आहे आणि तुमचा कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्याची व्यवस्थितमध्ये ग्रोथ होईल. कारण त्याचा मेन पोर्टफोलिओ तोच आहे. हे शेवटचे वर्ष आहे मिशन 1.5 15 सदस्य करून आपल्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचं ते छोटं होतं आणि ते मिशन 1.5 घेतलं होतं त्याच्या हातामध्ये. आता ते एसएफ चेअरपर्सन झालेले आहे पण हे वर्ष पण ते पदावर असणारे आपला प्रेसिडेंट आणि एसएफ चेअरपर्सन पण निवडल्या पाहिजे. उत्तम कार्यपद्धती आपल्याला शोधली पाहिजे. नवीन रस्ते स्वीकारले पाहिजे सोपाटले पाहिजे प्लॅन केले पाहिजे आणि मग आपण जे काय म्हणतो मिशन 1.5 असले सर्व्हिसेस असले लिडरशिप असले तर जे काय असेल ते त्या सगळ्या गोष्टींना आपण निश्चितपणे आयाम देऊ शकतो. मला वाटतं की एवढ्या या माझ्या एका गोष्टीमध्ये तुम्हाला मला जे काय म्हणायचे ते सरळ घडलं जास्त तुमच्याशी त्याच्यापेक्षा जास्त मी अत्यंत शुभेच्छा देतो. जिथं कुठं तुम्हाला वाटतं की इंग्लिश शुभेच्छांची गरज आहे तिथं तुम्ही मला सपोर्ट करा. आय एम ऑलवेज देअर विथ यू अँड आय विश एव्हरी सक्सेस अँड ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू व्हेरी मच.